तोपर्यंत आपण एक ब्रेक घेऊ, डीजे ब्रेक देऊ. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आज नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं स्मृती दिन. या स्मृती दिनानिमित्त अर्थातच तानाजी मालुसरे यांना आपणही या स्पर्धेच्या निमित्तानं अभिवादन करूया. खऱ्या अर्थानं लढवय्याची भूमिका काय असते ना ती दाखवली आहे. आणि सिंहगड त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्वराज्यामध्ये सामील केला. त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका ज्यांची होती ना ते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. याच अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ हे त्यांचं गाव. आज त्यांचा पवित्र स्मृती दिन आणि त्या पवित्र स्मृती दिनी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्याही आठवणींना आपण उजाला देऊयात. जाऊया मॅचकडे. अर्थातच दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. यजमान भांदरेचा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची नामुष्की उडवली आहे. इथं बॅटिंगमध्ये जर पाहिलं ना आपण तर किरणच्या साथीला आता सनीला प्रमोट केलंय. पण समोर देखील बंटी आहे. टीम विंचवली संघानं पहिला सामना अतिशय चित्तथरारकरित्या त्या ठिकाणी जिंकला होता. अर्थातच एक पहिलीच लढत टीम पलसगाव बुद्रुक संघाबरोबर ती पाहायला मिळाली होती. बंटीनं अगदी अखेरपर्यंत थांबून एक चांगली फटकेबाजी केली. शेवटच्या चेंडूवरती देखील एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या सामन्याचा रिझल्ट बंटीनं आपल्या बाजूनं तो सामना झुकवला. इथं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी विंचवली संघाने घेतलाय. किरण सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्याकरता बंटी देखील सज्ज झालाय. पहिलं षटक अर्थातच पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला महत्त्वपूर्ण सामना. लोवा फोल्टास आक्रमण चढवला हल्ला बोल. पहिल्या चेंडूवरती धमाकेदार सुरुवात. षटकार डीजे मास्टर. मारावी लागेल. आज मुंबईवरून ग्रामस्थ मंडळ आलेत. आज बरेच जण मुंबईवरून आलेत तुमची फलंदाजी पाहण्याकरता. सीतारामजी दसाळदे यांच्या माध्यमातून आलंय 500 रुपयाचं कॅश प्राइज. जर किरण बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर सलग 10 षटकार ठोकण्याचा पराक्रम याच या खेळाडूने केलाय. अर्थातच SPL सीझन 1 मध्ये. वाह चांगला अटॅम्प्ट. इथं झोकून दिलं खेळपट्टीवरती स्वतःला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून रोशनच्या डोक्यावरून आला हा चौकार. लगातार 3 चौकार ठोकले तरी देखील सीतारामजी दसाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. हे खेळाडू लाजवाब आहेत. अफलातून रिदम मध्ये 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात बंटी. याही वेळेस चांगला ठोकलाय. इथं देखील फुलटॉस वरती आक्रमण फुलटॉल वसूल केलेत. दुसरा षटकार डीजे मास्टर. 3 चेंडूमध्ये 16 धावा वसूल केल्यात. अजूनही जर एक षटकार या षटकामध्ये आला तरी देखील सीतारामजी दसाळे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज किरण करता असेल. अफलातून त्या ठिकाणी किरण बॅटिंग करतोय. द पॉवरफुल किरण. ब्रँडेड शॉट ब्रँडेड फटके सातत्यानं एक चांगली कलात्मकता शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
बंटी आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटवरती तितकासा आला नाही, बॅटचा टोल अब्रश झालाय तरी देखील मिड विकेट रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला प्रोटेक्शन आलाय त्या ठिकाणी. मिड विकेटचा लॉंगॉनचा प्रोटेक्शन ज्याला डीप मध्ये आणलं मिड विकेट मध्ये. बंटीनं एक चांगली सोच त्या ठिकाणी बनवली. दीपेशला पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिझन मध्ये पाठवलं जात आहे. एकेरी धाबेने 17 धावा आल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला पूर्वार्धाचा खेळ अर्थातच टीम भांदरे संघ यजमान भांदरे मैदानाच्या आतमध्ये. आज चांगल्या दर्जाचं आयोजन, घरच्या प्रेक्षकांची उपस्थिती आणि त्यांच्या समोर एक चांगल्या दर्जाचं परफॉर्मन्स द्यावं लागेल आणि तो परफॉर्मन्स जारी आहे. चेंडू जमिनीला घरंगळत दन 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 दनानं चौकारलाय. सनी इथं षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि कॅश प्राइज जिंकले की सनीनं 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. सुरुवात षटकारानं, या षटकाची सांगता षटकारानं नाद करा पण आमचा कुठं हे सांगितलं सनीने या बाट मधून. डीजे मास्टर ही भांदरेची टीम आहे. हे भांदरेची पोरं आहेत ज्यांनी साऱ्यांना वेड लावलंय. भांदरे गावच्या पोरांनी वेड लावलंय साऱ्यांनी आपल्या स्टाईलनी. एंट्री त्यांची दमदार क्रिकेटच्या मैदानी. सारं मैदान गाजवती षटकार चौकार मारूनी. आणि इथं हे षटकार चौकाराची सुरुवात झाली. थांबणारे नाहीत, थांबवावं लागतील तुम्हाला. तुम्हालाही तुमचा दमखम दाखवावं लागेल. अर्थातच दाखवण्याकरता विक्की आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यालाही टाकावी लागेल, फेकावी लागेल. समोर आहे अर्थातच नाव आहे ज्याचं मिस्टर केएम किरण मालोरे. भांदरे एक्सप्रेस किरण. वा चांगली डिलिव्हरी आहे, चांगली डिलिव्हरी आहे. यावेळेला सबमरीन पाहायला मिळाले. या चांगल्या धाटणीचे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील जर तुम्हाला या मॅच मध्ये अर्थातच पहिल्या षटकामध्ये ज्या 27 धावा वसूल केल्यात ना त्याची भरपाई करायची असेल तर इथं तुम्हाला निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. दरम्यान एक टॅप शॉट पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केली आहे. 2 चेंडू आले ते निर्धाव स्वरूपाचे. किरण मालोरे. दरम्यान ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग या जोडीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. यावेळेस मात्र चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना लॉंग लेगचा प्रोटेक्शन त्या ठिकाणी त्याचं नव्हतं. चेंडूवरती अटेन्शन. मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा त्याही ठिकाणी अर्जित केल्या. दुहेरी धाबेनं 29 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती कमबॅक करून देणार आहे. 29 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. टीम विंचवली संघाचं कमबॅक झालंय. 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. तिसऱ्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 3 चेंडू विकीच्या माध्यमातून कुठल्या धाटणीचे असतील. यावेळेस मात्र केलंय चेंडू सीमा रेषा पार जाणार का. मात्र वा त्या ठिकाणी अफलातून क्षेत्ररक्षण. अफलातून क्षेत्ररक्षण. वा या स्पर्धेमधलं एक चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ओमकारच्या माध्यमातून आपल्या संघासाठी धावा किती वाचवल्या तर तब्बल 5. वा व्हॉट अ बिल्डिंग. ओमकार इथं फटका हवेमध्ये आहे. वाऱ्याची दिशा उलटी आहे. तिथं दीपेश आलाय अडुवा. पहिला विकेटचं पतन. सनी एल डगआउट मध्ये. सनी बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर. धावफलकाचा विचार केला तर
30 धावा, म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. वा, व्हॉट अ कमबॅक. टीम भिंचवली संघाने कमबॅक केलाय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ आहे. किरण आणि नितेश, आता मात्र आणखीन एकदा जम बसवावं लागेल. 99 जर्सी परिधान केलेला कॅप्टन कूल म्हणून ज्याची ख्याती आहे माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, सातत्यानं जर विचार केला तर बऱ्याच टुर्नामेंटमध्ये सातत्यानं तो खेळत असतो आणि अनुभव आहे त्याच्याकडे. याच मैदानावरती चांगल्या दर्जाची फलंदाजी तो करतो सातत्यानं आपल्या टीम करता. आता आणखीन एक काम त्याला करावं लागेल. 7 चेंडूचा खेळ बाकी असताना ही जोडी पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल का या स्पर्धेच्या निमित्ताने, या मॅच मध्ये? अर्थातच शेवटचा चेंडू असेल विक्कीचा. ब्लाइंड हिट करण्याचा प्रयत्न, या दरम्यान एक धाव कंप्लीट केली आहे. चांगलं षटक. 31 धावा त्या ठिकाणी बनल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 15.5 सरासरीनं रोखलं, कमबॅक केलं टीम विंचवली संघानं. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे स्लॉगवर, आणि हे स्लॉगवर फेकण्याकरता कोणाला प्राचारण केलं जाईल? किरण मालोरे इथं पुन्हा बरसणार का? नितेश मालोरेची बॅट बोलणार का? काय असेल स्लॉगवरच्या ओव्हरचं, या षटकाचं गणित? ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. स्लॉगवरचं षटक फेकण्याकरता, हाताळण्याकरता आणि समोर असतील नितेश मालोरे. आणखीन एक जबाबदारी पूर्ण करावी लागेल. 31 बनल्यात. 31 ला मोठ्या आकड्यामध्ये परावर्तित करावं लागेल. वा, चांगला चेंडू. इथं देखील टप्पा पुढं पडलाय. पुढं लेनचा चेंडू यावेळी वेळेस पाहायला मिळतंय. सातत्यानं फुलर लेथ फेकली जाते आहे आणि त्याचं खामयाजा नितेशला पाहायला मिळतंय. आता मात्र एक निर्धाव चेंडू म्हणजे टीम विंचवली संघाकरता एक चांगली बाब म्हणावी लागेल. ज्या 27 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या त्याची भरपाई निघाली. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू लॉंग लेग मधून सीमा रेषा पार जाणार, ट्रॅव्हल होणार. नितेशला 6 धावा मिळणार. चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 धावा त्या ठिकाणी या धावफलकावरती आपण सीताराम धसाडे यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर लगातार 3 षटकार करता 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. नितेश या दरम्यान ऑन स्ट्राइक आहे. इथं एज होती, खूप मोठी एज, जिचा आवाज इथपर्यंत आला होता, पण बंटीनं ही झेल सोडली आहे. 3रा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 3 चेंडू आता मात्र हातात आहेत, शिल्लक आहेत. 37 आलेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे संपन्न होण्याकरिता. इथं मयूर आलाय, पुढे सरसावलाय, लोवा फुलटॉसला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. या वेळेस मात्र खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटका ठोकलाय नितेशनं. त्या ठिकाणी धावफलकावरती शेवटचे 2 चेंडू. या 2 मध्ये एक अटेम्प्ट करण्याकरिता नितेश जाणार का, पुढे सरसावणार का? यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी प्रोटेक्शन, मात्र चेंडू सीमा रेषा पार. येतो बॅक टू बॅक. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सीताराम धसाडे यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू 49 धावा. येईल का षटकार पेट्रोलच्या माध्यमातून? 500 रुपयाचं कॅश प्राइज. नितेश द ब्रँडेड द रन मशीन मालोरे ठोकला शेवटच्या चेंडूवरती षटकार. बनवलाय
मेहनत आहे कोचची आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं ते जातात, सोबत असतात. शंकरजी शिंदे साहेब आहेत त्या ठिकाणी कोचच्या भूमिकेत. आमचे कासरेकर साहेब देखील आम्हाला पाहायला मिळतात, सातत्याने या टीमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. चला पुढील मॅचचं नाणेफेक करण्याकरता आपण दोन्ही टीम्सला आमंत्रित करूया. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना त्या ठिकाणी करंबेली विपक्ष टीम तोंडलेकरवाडी, या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. टीम तोंडलेकरवाडी विपक्ष टीम करंबेली, दोन्हीही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण कृपया आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. त्या ठिकाणी आपण नाणेफेक करणार आहोत आणि पुढील मॅचचा आपण नाणेफेक त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. टीम करंबेली तोंडलेकरवाडी 56 बनवायचे आहेत, शून्यातून सुरुवात करायची आहे. अर्थातच टीम विंचवली संघाला या 56 धावा कशा रीतीने बनवणार. 18 चेंडूमध्ये बंटी प्रतीक ही जोडी खेळपट्टीवरती जाईल, पण उत्तरार्धाच्या खेळामध्ये कोण जम बसवणार, कोण विजयाची सलामी देणार आणि सेमीफायनल मध्ये धडक मारणार, जाणून घेण्यापूर्वी ऐकूया डीजे मंदारला. आपण स्पीडअप करायचं आहे. 56 धावांचं टार्गेट आहे. 56 धावांचं टार्गेट चेस करण्याकरता प्रतीक आणि बंटी ही जोडी, दोन्ही बंधू टीम विंचवली संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यान टीम तोंडलेकरवाडी संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केले करंबेली संघाला गोलंदाजी करण्याकरता. पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न झालाय. 18 मध्ये बनवायचे 56, सुरुवात करायच्या शून्यातून. अवघड सुरुवात, कारण ज्या गोलंदाजाची मागच्या मॅच मध्ये उणीव भासत होती भांडारे संघाला, तो त्यांचा मेन गोलंदाज, मुख्य गोलंदाज भांडारे एक्सप्रेस अमित दसाडे दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक पहिलं फेकण्याकरता विंचवली एंड कडून. समोर असेल बंटी. या दोन खेळाडूंच्या दरम्यान पहिल्या षटकामध्ये टक्कर, काटेकी टक्कर. बंटी बनाम अमित बनाम बंटी. कोण जिंकणार ही बॅटल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, तिथं फटका हवेमध्ये, सनी आलाय, बंटीला पाठवलंय माघारी. इथं देखील डग आउट मध्ये येतोय गोल्डन डकचा शिकार. बंटी बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर. का या खेळाडूची चर्चा आज माणगाव तालुका टेनिस क्रिकेट मध्ये होते. नाव आहे भांडारे एक्सप्रेस अमित दसाडे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, मागच्याच आठवड्यात आमदार चषकामध्ये फुलातून गोलंदाजी केली होती. मसूद गजगेला अगदी स्वस्तात माघारी, ज्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या, असा हा एक युवा गोलंदाज या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भांडारे गावात उदयास आलाय. वाह वाह भाई वाह, लाजवाब. बर अमित दसाडे. डीजे मास्टर.
बॅक टू बॅक दोन मोठे झटके. इथं सीताराम धसाडे यांचा हात खिशाकडे गेलाय पुन्हा एकदा. इथं बॅक टू बॅक 3 विकेट्स घेतले तर अमितला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आज अमित स्टेट बँक खाली करणार, आज एटीएम खाली होणार, कारण टीम भांदरे संघ आउट ऑफ द परफॉर्मन्स देते. वाह, लाजवाब, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. बॅक टू बॅक 2 विकेट्स. हे मैदान जरी तुमचं असलं ना तरी धिंगाणा इथं अमित घालणार. इथं 1 विकेट जर आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइजचा हकदार होणार अमित दसाडे. वाह, चांगलं स्ट्रोक, चांगली कलात्मकता. यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना प्रतीक आता मात्र एकटा दुकटा पडेला आहे. अफलातून गोलंदाजी, ज्या गोलंदाजाची उणीव खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये भासली होती भांदेरे संघाला. का मी या टीमचा मुख्य गोलंदाज आहे, का माझ्यावरती टीम सातत्यानं विश्वास दाखवते, आणि खऱ्या अर्थानं तो विश्वास प्रत्येक मॅच मध्ये हा अमित मात्र त्या ठिकाणी सार्थ ठरवतो. जयदास टेंबे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. वेग पहा, व्हेरिएशन्स पहा गोलंदाजाचे. अफलातून जबरदस्त स्पेस आहे या गोलंदाजाकडे. एवढ्या कमी वयात जर इतकी धारदार गोलंदाजी असेल, अजून बराच काल पडलाय करिअर मध्ये, याचं भवितव्य मात्र उज्ज्वल आहे. अफलातून गोलंदाजी. वाह, अगदी धार चढली आहे अमितच्या गोलंदाजीला. राईट मोर द विकेट्स. पुन्हा एकदा फुल लँड डिलिव्हरी. इथं देखील सातत्यानं निर्धाव चेंडू. ही गोलंदाजी फोडून काढणं बॅटर्सना फार अवघड काम ठरणार आहे. या अवघड परिस्थितीचा सामना तुम्हाला तर करावाच लागणार. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केले, सलग 2 चेंडूवरती पहिल्या 2 मोठे धक्के दिले, तदनंतर बॅकफुटवरती आतापर्यंत देऊन ठेवलाय टीम विंचवली संघाला अमितनं. इथं फटका मोठा आहे, फसलाय हवेमध्ये. सनी आलाय चेंडू खाली, जजमेंट करतोय आणखीन एक. यावेळेस मात्र लाईन वरती पाय पडलाय, टच केलाय, षटकार आलाय सनी. इथं मात्र जर आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतील. 49 ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरता. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती किरण आलाय. अफलातून फलंदाजी पहिल्या पूर्वार्धात किरण आणि त्याचबरोबर ती सनी, त्याचबरोबर ती नितेशनं अगदी चांगलं त्या ठिकाणी फिनिश आपल्याला पाहायला मिळाली. फिनिशिंग एंड दिलं, फिनिशिंग टचअप त्या ठिकाणी दिलं, आणि टीमचा स्कोरबोर्ड त्या ठिकाणी 55 धावांपर्यंत नेऊन ठेवला होता. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने. बॅक टू द बॉलर्स, आणि त्या ठिकाणी आलाय पुन्हा एकदा झेल. मिस होतंय. इथं काय घडतंय, बॅट ट्रॅक केली आहे का, आणि त्या ठिकाणी पंच वाह नॉट आउट करार देत असताना पाहायला मिळतील. एकेरी धाबेनं 8 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. षटक क्रमांक हे दुसरं प्रगती पथावरती टीम भांदरे संघ त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना महत्वपूर्ण. 2 ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आहेत, भिडतायत, लढतायत. वा, चांगला चेंडू. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता. घडतंय काय, तर किरण इथं डायरेक्ट वेध घेतला. प्रतीकला माघारी यावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन डीजे मास्टर. ठिकाणी विलाजी धसाडे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील भांदरे क्रिकेट संघ यांच्या वतीनं खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावरती दुसऱ्या चेंडूवरती प्रतीकला माघारी धाडले. तदनंतर जर विचार केला तर दीपेश आणि अनिकेत हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी उभे आहेत.
वा, चांगली गोलंदाजी, धाकड गोलंदाजी. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स राहिला ना या टीमचा, तोच परफॉर्मन्स आजही आत्ताही या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किरण मालोरे एक चांगला दर्जाचा खेळाडू. उरण नवी मुंबई या ठिकाणी देखील सातत्यानं मोठमोठ्या टुर्नामेंट तो खेळत असतो. त्याचा अनुभव आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये कामी येत असताना आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. आता मात्र हत्यारं टाकली आहेत, पूर्णतः शरणागती पत्कारली आहे बॅटर्सनी, कारण त्यांना ठाऊक आहे आम्ही आता त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. पण क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्हाला थोडंसं प्रतिकार करावा लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. लीडर होऊन पुढे या. जो लीडर होऊन पुढे येतो तोच खरा लीडर असतो. तुम्हाला तुमच्या टीमला लीड करायचं आहे ॲज अ लीडर बनून. देवा या दरम्यान देवानं पकडलाय. देवानं देवाचा धावा केला. चेंडू जर हातात सापडला नाही तर मला ओरडा खावा लागेल, आणि म्हणून देवानं धावपल केली, धडपडला, पण चेंडूला पकडलाय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा चेंडू या दरम्यान शेष. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावरती असताना अप्रतिम षटक आता आलंय. इथं देखील 3च धावा आतापर्यंत किरणनं देखील खर्च केलाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. वाह, अफलातून सबमरीन. शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 46 ची गरज आहे टीम विंचवली संघाला जिंकण्याकरिता. तर 6 चेंडूमध्ये हे बनवायचे 46 धावा. खालूबाजा तयार आहे. संध्याकाळी आदेश दसाडे हसतायत, स्माइल देत आहेत. त्यांना ठाऊक आहे मी कुठल्या अनुषंगाने म्हटलंय. 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत या 46 धावा. या ठिकाणी रोहनला प्राचारण केले जाईल. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता दर्जेदार परफॉर्मन्स. वा, अफलातून भन्नाट. समोर अनिकेत आणि दीपेश. टीम विंचवली संघांना खऱ्या अर्थानं जर विचार केला तर बंटी गेला, तदनंतर किरण देखील गेला. यांना 2 जे झटके लागले ना, दिले ना खऱ्या अर्थानं अमित धसाडेनं, ते फार महागात पडले. कारण बंटी ज्याच्या जोरावरती संपूर्ण टीम, जेव्हा बंटी खेळत असतो ना, टीम चांगल्याच दर्जामध्ये परफॉर्मन्स करत असते. मागची मॅच तुम्ही पाहिली असेल, पहिलीच मॅच एकट्या बंटीनं आपल्या दमावरती पुन्हा देवा चेंडू अशी लढत, पण चेंडूनं गाठले सीमारेषा आणि इथं चौकार येतोय. वा, चांगला चेंडू अफलातून अगदी राईज झाला होता आणि थेट येऊन छातीवरती हा चेंडू आदलला जातोय. बॅटर्स जर विचार केला ना आपण तर अनिकेत, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीम भांदरे संघाचं पगडा मजबूत आहे या मॅच वरती. सेमीफायनलमध्ये दाखल होण्याकरता सज्ज झाली आहे पुन्हा एकदा, आणि एक आणखीन इतिहास रचण्याकरता सज्ज झाली आहे. 10 वेळा चॅम्पियन्स ठरलेली ही टीम आहे. चॅम्पियन्स पद सातत्यानं बरकरार ठेवायचं आहे. या दरम्यान एक चौकार पाहायला मिळालेला, अर्थातच अनिकेतच्या बॅटमधून चौकारानं धावफलक पुढे सरसवलं जाईल ना, ते 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. 56 धावांचं टार्गेट आहे. 3 चेंडू इथं मात्र शेष आहेत. पूर्णतः बॅकफूटवरती पाहायला मिळते टीम विंचवलीचा संघ. एक चांगली लढाई होईल असं वाटत होतं, पण बंटी गेल्यानंतर मात्र टीम अगदी जसं पत्त्याचं घर कोसलावं ना, तसं ही टीम पूर्णतः कोसळली आहे. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. टीम तोंडलेकरवाडी पुढील मॅच करता सज्ज झाली आहे. टीम करंबी संघाला विनंती असेल, आपणही रेडी राहायचं आहे. लगेचच त्या ठिकाणी मैदानामध्ये जाऊन आपले क्षेत्ररक्षण फिल्डिंग युनिट देखील सजवायचं आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयावरती शिक्कामोर्तब करण्याकरिता त्या ठिकाणी सज्ज झाली आहे. सोडावी लागेल खेळपट्टी. बॅटर्स निकेतला आणखीन एका विकेटचं पतन. 1 चेंडूचा खेळ शेष आहे. दहलीज वरती विजयाच्या उभी आहे टीम भांदरे.
बघतोय विक्की, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. टीम भांदरे संघ विजयाच्या समीप आपल्याला पाहायला मिळते. सदतीसची गरज आहे आणि 37 धावांनी जवळपास त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतंय ना. ते टीम भिंचवली संघाला एक चांगला मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलाय. तो टीम बांधारे संघानं विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि विजयामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा राहिलाय कुणाचा ना, तो अनिकेत शिंदेचा.